नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता जे शेतकऱ्यांना फळबाग वगैरे लागवड करायची असेल, मे आणि जून महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रामसभेचा ठराव काय करायचा आहे, घेऊन ठेवायचा आहे. कारण ज्या शेतकऱ्यांना चिक्कू म्हणा, आंबे म्हणावं, डाळिंब म्हणावं, असे वेगवेगळ्या प्रकारचं फळबाग करायचं असतील, अशाने काय करायचं आहे, मे आणि जूनमध्ये जो ह्याचा ग्रामपंचायतचा काय होत असते, ग्रामसभा होत असते. आणि त्या ग्रामसभेमधून मग काय करायचं आहे, आपल्याला बाग लागवडीचा एक ठराव काय केला जातो, तिथं पास केला जातो आणि लेखी स्वरूपात शेतकऱ्याला दिला जातो. तो काय करायचा आहे, घेऊन ठेवायचा आहे. त्यानंतर मग आपल्याला ऑनलाईन करायचं असतं. ऑनलाईन केल्यानंतर तो ठराव वगैरे, त्यानंतर 7/12 अटक, त्यानंतर बँक पासबुक, आधार कार्ड, हे कागदपत्र काय करायला लागतात आपल्याला, फळबाग लागवड करण्यासाठी लागतात. आणि मग नंतरच मग आपलं फळबाग लागवडीस मंजुरी काय होत आहे, भेटत आहे. मग ज्या शेतकरी इच्छुक असतील, ज्यांना काही फळबाग लागवड करायची इच्छा असेल, त्यांनी काय करायचं आहे, मे आणि जून महिन्यातील जे ग्रामसभा होईल आपल्या ग्रामपंचायतमध्ये, तिथून काय करायचं आहे, लेखी स्वरूपात ठराव आणून विहित कागदपत्रे जमा करून महाडीबीटीवर काय करायचं आहे, अर्ज सादर करायचा आहे. धन्यवाद.